मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर एक मंत्रिपद रिक्त आहे, तर हे मंत्रिपद जयंत पाटलांसाठी रिक्त ठेवलं अशी चर्चा रंगलेली असतानाच अजित पवारांच्या पक्षातून एक मोठा गौप्यस्फोट करण्यात आला। त्यामुळे जयंत पाटील अजित पवारांसोबत जाणार का, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। जयंत पाटील अजितदादांसोबत जाणार का? एक रिक्त मंत्रिपद जयंत पाटलांसाठीच। मिटकरींचा गौप्यस्फोट, चर्चांना उधाण। एक जागा अजून रिकामी आहे ना, मंत्रिमंडळामध्ये अजून एक जागा रिकामी ठेवलेली आहे। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला, त्यात 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्री पद देण्यात आली आहेत। मात्र मंत्रिमंडळात एक जागा रिक्त ठेवण्यात आली आहे। ही जागा जयंत पाटलांसाठी ठेवण्यात आल्याची चर्चा रंगली आहे। तर जयंत पाटलांसाठीच एक जागा राखीव ठेवण्यात आल्याचा गौप्यस्फोट अजित पवारांच्या पक्षाकडून करण्यात आलाय। तर त्यासाठी जयंत पाटलांनी विशेष अधिवेशनात केलेल्या योग्य वेळी योग्य निर्णय या वक्तव्याचा संदर्भ देण्यात आलाय। 90 साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो, त्यावेळी दार उघडून आत येताना आमदार झालो, त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर। आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा, आपल्या पक्षाचं, योग्य वेळी योग्य निर्णय। ते लवकरच नक्की येतील, कारण त्यांनी सांगितलं योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ आणि मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, योग्य वेळ झालेली आहे। आता योग्य निर्णय डिसेंबरच्या शेवटपर्यंत होणार। त्यामुळे एक जागेच्या मागचा उद्देशच तो आहे, योग्य व्यक्ती, योग्य निर्णय, योग्य वेळ, त्याकरता एक जागा राखीव। नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। या विस्तारात भाजपला 19, शिंदे गटाला 11 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली। तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह 42 मंत्र्यांनी शपथ घेतल्यामुळे 43 पैकी 42 मंत्री बनलेत। रिक्त असलेल्या जागेवर जयंत पाटलांची वर्णी लावण्यात येणार असल्यानं ते डिसेंबर अखेरपर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येणार असल्याचं मिटकरींनी म्हटलंय। जयंत पाटील पवारांची राष्ट्रवादी का सोडू शकतात ते पाहूया। शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांचं संख्याबळ घटलंय। रोहित पवारांशी त्यांचे पक्षांतर्गत मतभेद असल्याचं बोललं जातंय। तसंच विरोधी पक्षात राहिल्यास निधीबाबत अडचणी येण्याची शक्यता आहे। IL&SF कंपनीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीची त्यांच्यावर टांगती तलवार आहे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर जयंत पाटील हे अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चा वारंवार रंगल्या होत्या। त्यातच विधानसभेच्या विशेष अधिवेशनात अजित पवारांनी जयंत पाटलांची वाट बघत असल्याचं वक्तव्य केलं होतं। त्याला योग्य वेळी योग्य निर्णय या टॅगलाईनचा संदर्भ देत जयंत पाटलांनी सूचक विधान केलं होतं। मात्र आता मंत्रिमंडळात एक जागा रिक्त असल्यानं जयंत पाटील पवारांची साथ सोडून घड्याळ हाती बांधणार का, याकडेच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।